नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत कविता क्रमांक 16 स्वप्न करू साकार. ही किशोर पाठक यांची ही कविता आहे. त्यांनी या कवितेमध्ये असं सांगितले आहे की श्रमाने मातीतून मोती पिकवू, एकजुटीने राहू व आपला जो देश आहे आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल करू असा संदेश त्यांनी दिला आहे. कृषी व उद्योग जगतात क्रांती करण्याची जी प्रेरणा आहे त्यांनी या कवितेतून आपल्याला दिलेली आहे. आपण कवितेला सुरुवात करूया. या देशाच्या मातीवरती आमचा रे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. त्यांनी या कवितेच्या ओळींमध्ये असं सांगितलंय की आपल्या भारत देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न सुंदरपणे रेखाटताना कवी म्हणतात की या देशाची जी माती आहे, येथील संस्कृती, येथील परंपरा आम्हा भारतीयांची आहे. त्यावर फक्त आमचाच अधिकार आहे. मुळातच भारत हा कृषीप्रधान देश आहे. काळ्या मातीची मशाल धरून धनधान्याची निर्मिती करणे व धरतीला सुजलाम सुफलाम करणे हे त्यांचे कर्तव्यच आहे. माझ्या मातृभूमीवर, या माझ्या देशाच्या मातीवर माझा हक्क आहे. माझी मातृभूमी मला प्रिय आहे. उद्याच्या नवीन जी पिढी आहे, त्या पिढीचे या नवीन युगाचे स्वप्न आपण काय करू? सर्वजण साकार करू, असं यांनी या ओळीत सांगितले आहे. पुढे बघा. फुला फुलातून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तन्मन, चैतन्याचे फिरे सुदर्शन, शेतामधून पिकव मोती, धन हे अपरंपार. कवीने या ओळीमध्ये असं सांगितले की आपल्या भारत देशाच्या उज्ज्वल भविष्याचे सुंदर स्वप्न रेखाटताना कृषी संस्कृतीचे महत्व पटवून देताना म्हणतात की समृद्ध श्रावण या बालकांच्या मुखातून मी फुललेल्या फुलातून हसतो आहे. मातीचे मन तन पावन झाले आहे. जणू चराचरावर चैतन्याचे जे उत्साहाचे जे सुदर्शन फिरते आहे. ज्याप्रमाणे सुदर्शन चक्र फिरले की दुःखाचा अडीअडचणीचा नाश होतो आणि सर्वत्र आनंद पसरत असतो. शेतातल्या मातीतून आपण धनधान्याची मोती पिकवू, हीच आपली काय आहे? मोठी दौलत आहे, असे कवी या ओळीत सांगत आहेत. पुढे पहा. या हातांनी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते, उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार. भारत हा कृषीप्रधान देश असला तरी इथे इतर उद्योगधंदे चालतात. अनेक कामगार यंत्रावर काम करतात. आपल्या कर्तृत्वान हातामध्ये यंत्र खुशीत डोलायला लागते. एकवटीचे जे कष्टाची शक्ती आहे ती मनातला पवित्र मंत्र बोलत असते. उद्योगाचे चक्र सतत फिरत असते. नव्या जो उत्क्रांतीचा म्हणजे नव्या बदलांचा, नव्या शोधांचा, नव्या संकल्पांचा सर्व आभाळावर या बदलांचा म्हणजे उत्क्रांतीचा जय जयकार करूयात. म्हणजे सगळ्या जगभर हे नवीन शोध, नवीन संकल्पना आपल्या मेहनतीत पोहोचवूयात, असं त्यांनी या ओळीत सांगितलेले आहे. पुढे पहा. हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो मनगट, सर्वांचे हो एकच मनगट, शक्तीची ही झडते नौबत, घराघरातून जन्म घेत असे तेज नवा अवतार. या कवितेमध्ये कवींना असे सांगायचे आहे की उज्ज्वल एकजुटीचा मंत्र सांगताना म्हणतात की एकजुटीचे सामर्थ्य पटवून देताना कवी म्हणतात की आमच्या अनेक प्रकारची विविधता आहे. आमच्याकडे भारतामध्ये अनेक प्रकारची विविधता आहे. वेश आहे, भाषा आहे, धर्म, सण, आमचे खाण्याचे प्रकार, हे हजारो विविधता राहिली तरी आम्ही एकच आहोत. आम्ही भारतीय लोक देशाच्या विविध प्रांतात राहणारे असलो तरी, आमच्या भाषा बोलणारे जरी असलो तरी आम्ही एकजुटीने कार्य करतो. आम्ही भारतीय हजारो लाखोंच्या संख्येने जरी असलो तरी आम्ही एकजूट आमची मजबूत आहे. सर्वांची ताकद एकच मनगटात आहे. या बलशाली एकजुटीची नौबत वाजायला लागली आहे. प्रत्येक घरात जन्माला येणाऱ्या बाळाच्या रूपात जणू तेजाने नवा अवतार धारण केलेला आहे, असे या ओळीत कवीला म्हणायचे आहे. पुढे पहा. या विश्वाची विभव संपदा जपवू वाढवू आम्ही लाखदा, हस्त शुभंकर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. आपल्या भारत देशाला हजारो वर्षाचा इतिहास लाभलेला आहे. आपली संस्कृती अतिप्राचीन व उच्च आहे. कवी म्हणतात की आमचा भारत देश समृद्ध करून या जगाचे वैभव आणि दौलत आपण लाखो वेळा वाढवूया, जोपासना करूया. या दुनियेला जपण्यासाठी मायेचे शुभदायी हात एकदा पाहिजेत. तर आपण मूल्यांचा आदर वाढविणार, आपल्या देशाचे वैभवशाली संपदेला सांभाळणारा जो शुभंकर आहे, कल्याणकारी हात आहेत, ते मात्र अशी इच्छा व्यक्त केली आहे की या आपल्या भारत देशाचे भविष्य प्रगतमय उज्ज्वल आहे.
त्यांचा योग्य जय जयकार करूया, जयघोष करूया, असे कवीने या कवितेच्या ओळीमध्ये सांगितले आहे. किशोर पाठक यांची स्वप्न करू साकार ही कविता तुम्हाला व्यवस्थित समजलीच असेल. आपल्या देशावर, आपल्या कृषी प्रधान देशावर ही कविता केलेली आहे. तुम्हाला ही कविता व्यवस्थित समजली असेल, याचा भावार्थ समजलाच असेल. ठीक आहे? धन्यवाद. ऑल दी बेस्ट.